ही हादरवून टाकणारी दृश्य पाहिलीत? जीव मुठीत धरून या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतोय। आता तुम्ही म्हणाल की नदीतून जायचंय तर होडीचा वापर तर करावाच लागेल, पण तुम्ही जी दृश्य पाहत आहात ती नदी नाही तर शेतात शिरलेलं धरणाचं बॅकवॉटर आहे। परतूर तालुक्यातील रोहिणा आणि वैजोडा या गावांच्या शेतकऱ्यांची जवळपास 600 एकर शेतजमीन पाण्याखाली अडकली आहे। कोणत्याही प्रकारचं जाऊन काम होत नाही, इथंच 12 वाजतात। कोणा वाडग्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळं सापे इचुकाटे जीव धोक्यात घालून पुन्हा तिकडे जावं लागतंय। वाकडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे या शेतांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। पलीकडे दुधना नदी आणि अलीकडे बॅकवॉटरचं पाणी, त्यामुळे या दोन्हीच्या पाण्यात अडकलेल्या शेतांना बेटाचं स्वरूप आलं। या बेटावर शेतांपर्यंत आणायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। आम्हाला आशा आहे की पालकमंत्री महोदय यापुढे तरी हिरिरीनं भाग घेऊन हे जे आमचा बेटाचा प्रश्न आहे हे मार्गी लावतील, कारण की आज तिथं 300 एकर ऊस जवळपास त्या बेटावर अडकून पडलेला आहे। रोहिणा आणि वैजोडा गावातले शेतकरी हवालदिप झालेत। हातातोंडाशी आलेलं पीक सोयाबीनचं गेलं आणि ऊस आता सध्या कारखाना हंगाम सुरू होण्याच्या तयारी आहे, तरी अजून इथं महिनाभर तरी पाणी, महिना 2 महिने तरी पाणी कमी होत नाही, पण ऊस आणायचे कसे? जमीन असूनही भूमिहीन होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अशात शेती कसली तर अशा हजारो समस्या। त्यामुळे ही जमीन संपादित करून नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला द्यावा अशी मागणी इथले शेतकरी करतायत। हे पाणी 20 फुटांपर्यंत खोल आहे। पुरुष शेतकऱ्यांना पोहता येतं, मात्र महिला शेतकऱ्यांना पोहता येत नाही। त्यामुळे यदा कदाचित जर होडी उलटली आणि अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। आमचे लेकरं बाळ तिथं नेत असताना त्या लेकरा बाळाचा वनवास होतो। एखाद्या वेळेस वाडग्यावरून उलटून एखाद्या वेळेस अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे, तर याची जिम्मेदारी सुद्धा शासनावर राहणार आहे। या मागण्यांसाठी सर्व शेतकऱ्यांनी अनेकदा सरकार दरबारी चक्राही मारल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। आमच्या प्रतिनिधींनी या शेतकऱ्यांची भेट घेतली, साऱ्या समस्या जाणून घेतल्या। पाणी पुरवठा मंत्री असलेल्या बबनराव लोणीकरांचा हा मतदारसंघ। लोणीकर साहेबांनी काही दिवसांपूर्वीच मीटिंग घेऊन ही जमीन संपादित करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा मोबदलाही देण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट बबनराव लोणीकरांना गाठलं। शेतकऱ्यांच्या समस्येचं काय झालं याची विचारणाही केली। बॅकवॉटरमुळे शेतीचं नुकसान झाल्याचं त्यांनी मान्य केलं। लोकांच्या जमिनीचा मोबदला आणि या प्रकल्पाच्या पाण्यात गेलेल्या पिकांचे पंचनामे करून पंतप्रधान सिंचाई योजनेतून निधी मंजूर करण्यात आला। हा निधी बुडीत क्षेत्रातील 20 गावांना कसा वाटायचा या संदर्भात बैठक झाली असून शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना हा निधी देण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। आम्ही सगळ्या 20 गावात जाणार आहोत आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। रेडिएटर रेट प्रमाणे किंवा गावात हायेस्ट रजिस्ट्री असेल या भावानं वाटाघाटी करून गावात जाऊन हे पैसे देण्याच्या संदर्भात आमचा विचार चालू झालेला आहे। पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालाय। आता प्रतीक्षा आहे ती नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडण्याची, आणि जोपर्यंत हा निधी शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन ह्याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। रवी जयस्वालसह दितेश महाजन, झी मीडिया, परतूर, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।